परत इथे बीड राष्ट्रीय महामार्गावर टोकोडी गावाकडच्या वतीने आज रस्ता रोको इथे करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता की गेल्या 1 तासापासून गावकऱ्यांच्या वतीने इथे रस्ता रोको करण्यात आलेला आहे। नेमकं त्यांच्या काय मागण्या आपण तर गावकऱ्यांशी बोलणार आहोत। दादा काय मागणी आहे तुमच्या? गेल्या 1 तासापासून रस्ता रोको करण्यात आले, काय मागणी आहे तुमच्या? आम्ही ह्यापूर्वी पूर्ण ग्रामपंचायतचा ग्रामसभेचा ठराव देऊन आम्ही शासनाला, नॅशनल हायवेवाल्यांना, कलेक्टर, डिप्टी कलेक्टरला निवेदन देऊन 2 महिने झाले, तरी पण आम्हाला आतापर्यंत मान्यता मिळाली नाही। मान्यता न मिळाल्यामुळं आमच्या एवढ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की 2 जिल्हा परिषद शाळा आहेत, 1 रत्नेश्वर विद्यालय व रत्नेश्वर मंदिर आहे, पुढं दत्त मंदिर आहे आणि आमचं टोकवाडी गाव ह्या रोडच्या अवतीभोवती 100% पसरलेला आहे। आणि पहिला हे रोड हा 40 फुटाचा होता, आता हा रोड 100 फुटाचा झाला आहे। रस्ता जर पार करायचा म्हणलं लहान लेकरांना, वयस्कर माणसांना हे कमीत कमी 3-4 मिनिटं हवे झाल्यामुळं एवढे फास्ट रोड यायले, फास्ट म्हणजे वाहनं चालायले, त्याच्यामुळं आमचे ग्रामपंचायतने 2 महिन्याखाली ग्रामपंचायत आणि ग्रामसभेचा ठराव देऊनही शासनाने आम्हाला ह्याची मान्यता दिली नाही। त्याच्याकरता आम्हाला हे आंदोलन करावं लागलं। जर ह्याच्या पुढं बी आता डॉक्टर साहेब आम्ही इथं सगळेजण बोलला, जर गटित समितीने जर आम्हाला ह्या 15 दिवसात 8 दिवसात नाही दिलं, ह्याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू। कारण का आमच्या गावकऱ्यांच्या जीवाचा प्रश्न असल्यामुळे आणि आमच्या लेकराबाळाचा जीवाचा प्रश्न असल्यामुळे हे आम्ही आंदोलन करू। या ठिकाणी पाहिजे तर या गावचे सरपंच देखील येतं, ताई काय सांगाल? सकाळपासून 1 तासापासून आंदोलन करण्यात येत आहे, काय मोठ्या संख्येने महिला देखील यामध्ये सहभागी झाले आहेत, काय मागणी असते तुमची? गतिरोधकची मागणी आहे। गतिरोधक झालाच पाहिजे, गावासाठी खूप अडचण आहे, गतिरोधक झालं पाहिजे। लहान लहान लेकरं आपले रत्नेश्वर शाळेत जातात, रत्नेश्वर मंदिरावर मोठ्या संख्येनं नागरिक जातात, हे सगळे जात असताना याच्यापूर्वी 3 ॲक्सिडेंट झाले। इथून पुढे काही ॲक्सिडेंट होऊन नागरिकाला काही कुठली जीवाशी खेळण्याचा एक प्रयत्न होत आहे। म्हणून आम्हाला शासनाला जागा करण्यासाठी कलेक्टर साहेबांपर्यंत आम्ही निवेदन दिलं आहे की हे गतिरोधक किती गरजेचं आहे गावासाठी आणि गतिरोधक झालाच पाहिजे। याच्यासाठी आम्ही आज इथं आंदोलन केलं आहे। जोपर्यंत ह्याला आम्हाला ठोक पुरावा मिळत नाही की आंदोलन होणार आहे, तोपर्यंत आम्ही इथून रस्ता सोडणार नाही। पुढची भूमिका काय असणार तुमच्या? आम्ही वेळोवेळी सूचना देऊन काहीतरी तांत्रिक कारण सांगून विनाकारण वेळ काढणं, हा वेळ काढूपणा चांगला नाही। आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून, गावकऱ्याच्या माध्यमातून खूप निवेदनं दिलीत। आता हा एक अंतिम इशारा आहे आणि यानंतर जर पर्याप्त वेळेमध्ये जर आम्हाला आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर अगदी तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही या ठिकाणी समस्त गावकऱ्याच्या वतीनं करणार आहेत। आणि मला नक्कीच विश्वास आहे की ती या ठिकाणी आज काही ना काही आम्हाला न्याय देतील। पाहिजे ते 1 तासापासून पाहिजे मोठ्या प्रमाणात ते वाहतूक कोणती देखील झालेली आहे, कसं पाहता? नाही, वाहतूक कोंडी किंवा विनाकारण त्रास लोकांना द्यायचा आमचा उद्देश नाहीच, परंतु टोकवाडीकरांचा जिव्हाळ्याचा आणि खूप महत्त्वाचा विषय जे विद्यार्थ्यांसाठी, लोकांसाठी जे रोड क्रॉस करून जीव मुठीत घेऊन रोड क्रॉस करतात, त्यासाठी एक साधी मागणी गतिरोध करावं। तो जर अधिकार ग्रामपंचायतीला आम्हाला असता तर आम्ही केव्हाच गतिरोध केले असते, परंतु नॅशनल हायवेचा अधिकार फक्त जिल्हाधिकाऱ्यांना, सुरक्षा गटित समितीची असते हायवेची, त्यांच्याकडे असल्यामुळं या प्रशासनाने, उपाधिकाऱ्यांनी, तहसीलदारांनी किंवा कार्यकारी अभियंता, रोड लातूर बीड हायवेच्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लवकरात लवकर आमची मागणी कळवावी आणि गतिरोधक पूर्ण करावी, या मागणीसाठी आम्ही इथे आंदोलन करत आहोत। पाहिजे गेल्या 1 तासापासून या ठिकाणी गावामध्ये गतिरोधक करण्यात यावं, या मागणीसाठी गावकऱ्यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांनी गतिरोधक रस्ता करण्यात येते। जोपर्यंत रस्ता लोक गतिरोधक टाकण्यात तोपर्यंत रस्ता असाच होणार असं मागणी आता गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे। डॉक्टर विकास वर्मा सर, संभाजी टुर्नामेंटचे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।